नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश एमजलवाड. भारत निवडणूक आयोगाकडून जे की लोकसभा निवडणुका हे काही दिवसातच सुरू होणार आहेत, त्या संदर्भात जे की निवडून देणारे खासदार किंवा यांनी कोणत्या नियमाचं पालन करावे व बाकीच्या सरकारी व्यवस्थापना जे काय आहे, तर एक आचारसंहिता ही लागू होत असते जेव्हा निवडणुका जाहीर होते तेव्हा. तर या आचारसंहितेमध्ये खरोखरच इस्लापूर येथे राशन धान्य दुकानात इथे पहिल्यांदा सर्वात पहिले इथंच आचारसंहितेचं पालन केलं गेलेलं आहे असं इथं दिसून येत आहे. कारण जे की साडी वाटप करण्याचं आचारसंहितेच्या पूर्वी काही लोकांना केल्या कार्डधारकांना, परंतु लगेच त्यांचं आचारसंहिता जेव्हा लागू झाला तेव्हा ते पालन करण्यात आलेले आहे. ते समोर प्रमाणे व्हिडिओ आहे. काय झालं पाटील, साडी तुम्हाला भेटणार गेली का? साडे देणं आले आज बंद केल्या म्हणून आचारसंहिता लागली. काय लागलं? आचारसंहिता. आचारसंहिता लागलं, पण त्याचं म्हणणं असं आहे की स्टॉक आला असेल ना सगळ्या. स्टॉक आहे की तिथंच, मग पण काल दिले ना, काल वाटप केले का हो रामूशेठ? हो काल दिले सर्व. काल वाटप केले का? आणि आज काय झालं? आज देऊ नका म्हणजे ऑप्शन उघडून गेला म्हणजे. मशीन मध्ये समजा तुमचं काय त्याच्यामध्ये ऑप्शन उडून गेल्यामुळे आहे की नाही, तर साड्या तुम्ही जरा देणं जरा टाळाले आहे की नाही. आणि त्याच्यानंतर ऑप्शन आल्यावर देणार का? ऑप्शन जेव्हा येईल समजा शासनाचं तेव्हा देणार का? बरं 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 बरं. आता लिहून ठेवा लागेल तारीख आपण पण हो लिहून ठेवा ना. हो ना. आता उंदर पिंदर कातले पुन्हा तर 4 महिन्याला. उंदर पिंदर कातून गेले 4 महिन्याला. होय हो पाटील, उंदरे मिंद्र काढायला काय म्हणाले पब्लिक, त्याची कशी राखण करणार साडीची? स्टॉक आले तर देऊन टाकायचं ना. आला रे बाबा, आला दिले सगळ्याला. आहे. बरं बरं. मग पाटील तुम्ही आता थांबा, जर आचारसंहिता जेव्हा उडून जाईल तवा नसतो तेव्हा तुम्हाला साडी घरी घेऊन जा लागेल. मग काय करावं आता? तुम्हाला काय लुगडं भेटलं की घरी की काय साडी भेटणार आहे? आम्हाला लुगडं नाही ना, साडी नाही, उघडं नाही, काहीच नाही द्यायला. आणि राशन बी नाही, आम्हाला किट बी नाही. तुम्ही करोडपती असेल, लखपती आहे म्हणून. 1 हेक्टर 16 गुंठ्याचा सातबार आहे आमच्यापाशी शासनचा. 1 हेक्टर 16 गुंठे. मग 1 हेक्टर 16 गुंठेला काय म्हणजे राशन वगैरे नाही का? नाही ना, बंद केलं कोकणवाले. मग तहसील मध्ये जा. आता तहसीलमध्ये आम्हाला काय कोणाला जाऊन भेटावं? तहसीलदाराला समजा ना काय असं 1 हेक्टर वाल्याला राशन येऊन द्यायचं जाऊन नाही. दुकानदाराला बोलतात ना, तिथं कोण गरीब काय कोण बोलणार ते आम्हाला? तहसीलदार बोलते का? तहसीलदार आम्हाला बोलत नाही. मग तहसीलदार बोलत. राशन दुकानदारामध्ये तुम्ही शेतकऱ्यामध्ये आहात, तुम्हाला राशन भेटत नाही. हा काय फार्मचा 7-12 तिथं आहे की नाही 1 हेक्टर 16 गुंठ्याचा? बर. तहसीलला जाऊन काय करणार? त्याला आम्ही काय माहिती नाही कुठे काय जायचं काय मारायचं. हे तहसीलदार आम्ही काय करतो तहसीलदाराला जाऊन? मग तहसीलदाराला इकडेच बोलून घ्यायचं का? बोलून घ्या इकडे. तहसीलदार साहेबाला या म्हणा दुकानला, ते म्हणतात चौकशी करा म्हणा दुकानदार जवळ दुकानची. जा, ते म्हणतात याय नमतात तहसील जाऊ जा. तहसीलदार साहेबाला दुकानला या म्हणा, शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, कोकणदाराचं राशन कार्डाचं काय म्हणणं आहे ते तुम्ही येथे येऊन चौकशी करा म्हणा. पण बाकीच्या शेतकऱ्याला तर भेटायला नाही, कोण्या शेतकऱ्याला नाही आम्हाला. कोणत्याच नाही. कोण्या शेतकऱ्याला नाही. असे लहान शेतकरी आहेत, मोठ्या शेतकऱ्याला सगळ्याला भेटायला. 10 एकरवाल्याला 20 एकरवाल्याला सगळे शेतकरी नाहीत. ते ना त्याला पिवळे कोपणे दिले ना, आम्हाला तांबडे दिले. मग इकडे शेतकऱ्याचा पैसा भेटत असेल ना तुम्हाला? काहीच भेटला नाही शेतकऱ्याला. इकडे 2000 रुपये मोदीचे द्यायला ना, ते सगळ्याला द्यायला ना. मोदी द्यायला ते ना चिबाडी लबाडी सगळ्याला. चिबाडी लबाडी तर द्यायला. विमा वगैरे. विमा नाही भेटला यावर्षी. विमा बी नाही भेटला का? आचारसंहितेमध्ये काय करावे व काय करू नये याविषयी आपण आचारसंहितेचा GR आणि ते वाचून दाखवत. जसं की सर्व राज्ये व संघ राज्य क्षेत्र यांचे मुख्य सचिव, सर्व राज्ये व संघ राज्य क्षेत्र यांचे मुख्य निवडणूक अधिकारी महोदय, आयोगाने आचारसंहितेचे पालन करण्याबाबत वेळोवेळी विविध अनुदेशन दिलेले आहेत. आचारसंहितेच्या महत्त्वाच्या पैलूचा व घटकाचा खालीलप्रमाणे पुनर्रचन करण्यात आलेला आहे. कल्याणकारी योजना व शासकीय कामकाजाबाबत
जे कल्याणकारी योजना आहेत, जसं की एक सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाचा मतदारावर प्रभाव पडेल असे नवीन प्रकल्प किंवा कार्यक्रम किंवा कोणत्याही स्वरूपातील सवलती किंवा वित्तीय अनुदाने घोषित करणे अथवा त्यांची आश्वासने देणे किंवा त्यांची कोनशिला बसविणे इत्यादीस मनाई करण्यात आली आहे. त्यामध्ये हे निर्बंध नवीन योजना व तसेच चालू असलेल्या योजना यांना सारखेच लागू असतील, परंतु याचा अर्थ असा की ज्या योजना अगोदरच महत्त्वाच्या टप्प्यावर आल्या आहेत अशा राष्ट्रीय, प्रादेशिक किंवा राज्य उपयोगी योजना त्यांच्या उपयोगी किंवा काम लोकहितार्थ थांबविले पाहिजेत किंवा विलंब केले पाहिजेत. आदर्श आचारसंहिता अंमलात आल्यामुळे अशा योजना कार्यान्वित राहत नाही किंवा त्या ठप्पा होत अशी कोणतीही सबब सांगा येऊ शकत नाही. त्याचवेळी अशा योजनेचा कार्यान्वयन कोणत्याही राजकीय यंत्रणास सहयोगी करून घेतल्याशिवाय व कोणत्याही गाजाबाजा न करता किंवा कोणताही समारंभ न करता नागरिक प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे, जेणेकरून असे कार्यान्वयन सत्ताधारी राजकीय पक्षाचा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे. असा कोणताही ग्रह होणार नाही किंवा ग्रह निर्माण केला जाणार नाही यांची खात्री केली पाहिजे. या संबंधात जर कोणतीही शंका असेल तर मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून भारत निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मिळवावे. आणखी असे स्पष्ट करण्यात येते की कोणत्याही विशिष्ट योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे किंवा योजनेस यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे किंवा राज्यपालाच्या किंवा मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय भाषणात योजनेचे निर्देश करण्यात आला होता. केवळ एवढ्याच्या कारणावरून याचा अर्थ असा नाही की आचारसंहिता अंमलात असतेवेळी निवडणुका जाहीर झाल्यानंतर अशा योजना जाहीर करता येऊ शकतात किंवा त्यांचे उद्घाटन करता येऊ शकते किंवा अन्य प्रकारे त्या हाती घेता येऊ शकतात. त्यांचा मतदारावर प्रभाव पडण्याचा इरादा स्पष्ट असल्याने अशी कृती जर ती हाती घेतली असेल तर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे समजण्यात येईल. 4. शासकीय योजनेच्या नव्याने मंजुरी देण्यात येणार नाही. लाभार्थी योजनेचे जरी त्या चालू असल्या तरी राजकीय अधिकाऱ्याद्वारे मंत्री इत्यादी घेण्यात येणारा आढावा व लाभाभिमुख योजनेचे संस्कारी निवडणूक पूर्ण होईपर्यंत थांबविणे यावे. राज्याच्या ज्या भागात निवडणूक घेण्यात येते आहे अशा कोणत्याही भागात आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय कल्याणकारी योजना बांधकामे याकरिता नव्याने निधी देऊ नये किंवा बांधकामाचे कंत्राट देऊ नये. जर कोणतीही योजना राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली असेल तर संसद सदस्य, राज्यसभा सदस्यसह स्थानिक क्षेत्र विकास निधी किंवा विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, स्थानिक विकास निधी खालील कामाचा देखील यात समावेश होतो. आदर्श आचारसंहिता अंमलात येण्यापूर्वी कामाचे आदेश देण्यात आले असेल तरी जर क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली नसेल तर असे कोणतेही काम सुरू करण्यात येणार नाही. ही कामे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ सुरू करता येऊ शकतील. तथापि जर एखादे काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आले असेल तर ते चालू ठेवता येऊ शकेल. संबंधित अधिकाऱ्याची खात्री पटण्याच्या अधीन राहून पूर्ण झालेल्या कामाची रक्कम प्रदान करण्यास कोणताही विरोध असणार नाही. आकस्मिक परिस्थितीची किंवा आकर्षण, पुरे साथीचा रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत पुरविणे यासारख्या अकल्पित आपत्तीचे निवारण करण्यासाठी किंवा वृद्ध, विकलांग इत्यादी कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी हाती घेतलेल्या योजनांकरिता मान्यता देण्यास आयोग कोणताही नकार देणार नाही. तथापि याबाबतीत आयोगाची पूर्व मान्यता घेतली पाहिजे आणि सर्व प्रकारचे दिखाऊ समारंभ कटाक्षाने टाळण्यात यावे किंवा अंश कल्याणकारी उपाययोजना किंवा मदत व पुनर्वसन कामे सत्ताधारी पक्षाच्या मतदारावर प्रभाव पाडण्यासाठी
शासनाकडून हाती घेण्यात येत आहे व त्या गोष्टीचा पक्षाच्या निवडणूक भोवत्यावर प्रतिकूल परिणाम होईल असा आग्रह निर्माण होणार नाही किंवा निर्माण होण्यास वाव असणार नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना करण्याबाबत आयोग असे निर्देश देत आहे की निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या बदलीवर पूर्णपणे बंदी असली पाहिजे. यामध्ये पुढील गोष्टीचा परंतु तात्पुरतेचा मर्यादित नाही समावेश होतो. मुख्य निवडणूक अधिकारी, अपर सह उपमुख्य निवडणूक अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित असलेल्या इतर महसूल अधिकारी, महानिरीक्षक व उपमहानिरीक्षक या दर्जाचे निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या पोलीस विभागाने अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक व पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक दर्जाचे उपविभागीय पातळीवर पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 यांच्या कलम 28 क अन्वये आयोगाकडे प्रतिनियुक्तीवर असलेले अन्य पोलीस अधिकारी. 5. वाहतूक शाखा, EVM शाखा, मतदान साहित्याचे प्रपान व वितरण शाखा, प्रशिक्षण शाखा, मुद्रण शाखा इत्यादी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले प्रक्षत्रिय व क्षत्रिय अधिकारी यासारखे इतर अधिकारी, राज्यातील निवडणुकांचे व्यवस्थापन करण्यामध्ये ज्यांचा सहभाग असेल असे वरिष्ठ अधिकारी यांचा देखील या निर्देशाद्वारे समावेश केला आहे. वरील प्रवर्गाच्या बाबतीत निवडणुका जाहीर केल्याच्या तारखेपूर्वी काढण्यात आलेले परंतु जेव्हा आदर्श आचारसंहिता अंमलात आले त्या तारखेपर्यंत अंमलात न आलेल्या बदल्याचे आदेश आयोगाकडून विशेष परवानगी घेतल्याशिवाय अंमलात येणार नाही. 7. ही बंदी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. जेव्हा प्रशासकीय निवडणुकीच्या कारणामुळे एखाद्या अधिकाऱ्याची बदली करणे आवश्यक वाटत असेल त्या बाबतीत राज्य शासन संपूर्ण समर्थनासह आयोगाची पूर्व मान्यता घेईल. आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाही. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याबाबत निवडणूक प्रचार कार्यासाठी शासकीय वाहनाचा वापर करता येऊ शकणार नाही. शासकीय वाहनामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, केंद्र व राज्य शासनाचे संयुक्त क्षेत्र उपक्रम, स्थानिक संस्था, महानगरपालिका, नगरपरिषद, पणन मंडळे मग त्यांना कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो, सहकारी संस्था, स्वायत्त जिल्हा परिषद किंवा ज्यांच्या सार्वजनिक निधीमध्ये एकूण भागापैकी कितीही लहान भाग गुंतविण्यात आला आहे असा अन्य कोणताही विकास यंत्रणेच्या मालकीचा सर्व वाहनाचा आणि तसेच शिक्षण मंत्रालयाचा किंवा गृह मंत्रालय, राज्य शासनाच्या यांच्या अखत्यारीतील केंद्रीय पोलीस संघटना यांच्या मालकीच्या वाहनावर समावेश होतो. केंद्रीय किंवा राज्याच्या मंत्र्यास खाजगी भेट देण्यासाठी त्यांच्या किंवा तिच्या खाजगी वाहनाचा वापर करण्याची मोकळीक असेल अशा खाजगी भेटीसाठी त्यांच्यासोबत मंत्र्याचा शासकीय स्वीय कर्मचारी वर्ग असणार नाही. तथापि जनहितार्थ जोड टाळता येऊ शकत नाही अशा निव्वळ शासकीय कामकाजाकरिता जर एखादा मंत्री त्यांच्या मुख्यालयाबाहेर काही आकस्मिक परिस्थितीमध्ये प्रवास करीत असेल तर ज्या ठिकाणी भेट देण्याचा मंत्र्याचा इरादा आहे त्या ठिकाणाबाबत ज्यांच्या राज्याच्या मुख्य सचिवास विभागाच्या संबंधित सचिवाकडून आशयाच्या प्रमाणीकरणाने पत्र पाठवण्यात आलेले पाहिजे व त्यांची प्रत आयोगाला पाठविली पाहिजे. अशा दौऱ्यामुळे वेळी मुख्य सचिव अशा मंत्रालयास त्यांच्या शासकीय दौऱ्यासाठी शासकीय वाहन व निवास व्यवस्था इतर नेहमीच्या राज्य शिष्टाचार पुरवू शकेल. तथापि अशा शासकीय दौऱ्याच्या लगतपूर्वी किंवा त्या दरम्यान किंवा त्या दौऱ्याला जोडून कोणताही मंत्री कोणताही निवडणूक प्रचार
मोहीम किंवा राजकीय कार्यक्रम पार पडणार नाही किंवा ते एकत्रितपणे घेणार नाही. आयोग त्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी रीतसर सल्लामसलत करून अशा व्यवस्थेवर लक्ष ठेवावे. कोणताही मंत्री, मग तो केंद्रीय मंत्री असो की राज्याचा मंत्री असो, निवडणुका जाहीर झाल्यापासून सुरू होणाऱ्या कालावधीत कोणत्याही शासकीय चर्चेसाठी मतदारसंघाच्या किंवा राज्याच्या निवडणुकीशी संबंधित असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास प्रचार करणार नाही. जेव्हा संबंधित विभागाचे प्रभारी व नात्याने एखाद्या मंत्री किंवा मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था ढासळल्यामुळे किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्य कोणत्याही आकस्मिक परिस्थितीमुळे त्या ठिकाणी पाहणी करण्याच्या भेट देण्याच्या मदत करण्याच्या प्रयोजनार्थ किंवा तत्सम प्रयोजनार्थ एखादा मतदारसंघातील भेट देत असतील तेव्हा त्या प्रयोजनार्थ अशा मंत्रालयाच्या मुख्यमंत्र्याच्या जातीने उपस्थित राहणे आवश्यक असले तेव्हाच केवळ अपवाद होईल. मंत्र्यांना शासकीय कामासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून त्यांच्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी केवळ त्यांच्या शासकीय वाहने वापरण्याचा हक्क असेल. परंतु कार्यालयात जाता जाता कोणत्याही निवडणूक प्रचार किंवा कोणत्याही राजकीय कार्यक्रम एकत्रितपणे करता येणार नाही. मंत्र्यांना, मग ते केंद्रीय मंत्री असोत किंवा राज्याचे मंत्री असो, कोणतीही रीती निवडणूक प्रचाराबरोबर त्यांचा शासकीय दौरा एकत्रितपणे करता येणार नाही. कोणत्याही राजकीय कार्याधिकाऱ्यास, मग तो खाजगी दौऱ्यावर असो की शासकीय दौऱ्यावर असो, जरी राज्याच्या प्रशासनाने अशा दौऱ्यावर वेळी त्यांच्या सोबत सशस्त्र सुरक्षकांची उपस्थिती आवश्यक असणारे सुरक्षा कवच दिलेले असले तरी देखील पायलट कार किंवा कोणत्याही रंगाचे संकेतदीप असलेली कार अथवा कोणत्याही प्रकारचे सायरन लावलेले कार वापरता येणार नाही. मग असे वाहन शासनाच्या मालकीचे किंवा खाजगी मालकीचे असले तरीही हा निर्देश लागू असेल. जो अधिकारी जिथे निवडणुका घेण्यात येत आहे अशा मतदारसंघात खाजगी भेटीवर असताना मंत्र्यांनी भेट घेईल असा कोणताही अधिकारी संबंधित सेवा नियमान्वये गैरवर्तणुकीबाबत दोषी असेल आणि जर तो लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 129A मध्ये नमूद केलेल्या एखाद्या अधिकारी असेल व याशिवाय त्या कलमाच्या संविधानिक तरतुदीचे उल्लंघन केले असल्याचे मानण्यात येईल किंवा तत्त्वाने तरतूद केलेल्या दंडात्मक कारवाईस पात्र असेल. निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणुका प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली काय करावे, काय करू नये याबाबतीतच अंमलात आणावयाची तत्त्वे. निवडणुका घोषित झाल्यापासून निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी या राजकीय पक्षांनी काय करावे, काय करू नये यांची आयोगाची सूची तयार केलेली आहे. या सार्वत्रिक व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. यात अंतर्भूत असलेली मजकूर सर्व उमेदवाराच्या व राजकीय पक्षाच्या निदर्शनास आणून देण्यात यावे. तसेच तो राज्याच्या राज्य भाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात यावी याविषयी आयोगाचे निर्देश दिलेले आहेत. उमेदवाराच्या राजकीय पक्षाच्या अशी स्पष्टपणे निर्देशन आणून देण्यात यावे की काय करावे, काय करू नये यांची सूची केवळ परवानगी दाखल असून ती सर्वसमावेश नाही किंवा ज्याचे काटेकोर पालन व्हावयास पाहिजेत असे इतर तपशीलवार निर्देश अनुदेशन हे पर्यायी म्हणून त्यांच्यामध्ये फेरबदल करण्याचा हेतू नाही. काय करावे म्हणल्यावर याच्यामध्ये निवडणुका घोषित होईपर्यंत क्षेत्रामध्ये प्रत्यक्षपणे सुरू असलेले हे कार्यक्रम पुढे चालू ठेवता येईल. 2. पूर, अवर्षण, रोगाचे घातक साथ इत्यादी नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रामध्ये जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरू करता व चालू ठेवता येऊ शकेल.
3. मरणासन गंभीररीत्या आजाराने असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुरक्षा देणे चालू ठेवता येऊ शकते. 4. मैदानासारखी सार्वजनिक ठिकाणी निवडणुका सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्षपातीपणे उपलब्ध झाली पाहिजे. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्षपातीपणे करता आला पाहिजे. 5. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीचीच कामगिरी आणि कार्य यांच्याशी संबंधित असावी. 6. शांततापूर्ण आणि उपद्रवरहित ग्रस्त जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावे. 7. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभाची जागा किंवा वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी. 8. प्रस्तावित सभेची जागी कोणतेही निर्बंध किंवा प्रतिबंध आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सूट मिळवण्याकरिता अर्ज केला पाहिजे. अशी सूट वेळोवेळीच मिळावी. 9. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधासाठी परवानगी मिळवावी. 10. सभामध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींना बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. 11. मिरवणूक सुरू होण्याची वेळ, जागा, ती जेथून जाणार असेल तो मार्ग, ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येईल आणि पोलीस अधिकाऱ्याकडून त्याची आगाऊ परवानगी घेण्यात यावी. 12. मिरवणूक जेथपर्यंत जाणार असेल त्या भागामध्ये कोणताही निर्बंध आदेश जारी असल्यास त्याबाबत खात्री करून घेऊन त्यांचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचेही अनुपालन करण्यात यावे. 13. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा देऊ नये. 14. मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजित रीतीने पार पाडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे. 15. सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले, ओळखपत्रे ठळकपणे लावावे. 16. मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवार नाव किंवा पक्षाचे नाव असू नये. 17. प्रचाराच्या कालावधीमध्ये मतदानाच्या दिवशी वाहने चालविण्यावरील निर्बंध पूर्णपणे पालन करण्यात यावे. 18. निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकरणपत्र मिळविलेल्या व्यक्तींना फक्त मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त कोणतेही मतदान कक्षात प्रवेश करता येईल व इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार इत्यादी तिला अटीतून सूट मिळणार नाही. निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्र, प्रक्षेत्र दंडाधिकारी, भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकाच्या निर्देशनास आणून देण्यात याव्यात. 20. निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांची निवडणुकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व बाबींविषयी निर्देश, आदेश, सूचना यांचे पालन करण्यात यावे. 21. आपण एखाद्या मतदारसंघातील
मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी नसाल तर प्रचारार्थ कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे. काय करू नये जे की पथ्ये. सत्ताधारी पक्ष शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राजकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे. 2. कोणताही मंत्री तो किंवा ती उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही. 3. शासकीय कामाची निवडणूक मोहीम निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये. 4. मतदाराला पैशाचे किंवा आणि कशाचे प्रलोभन दाखवू नये. 5. मतदाराच्या जातीय समूह भावनेचे आवाहन करू नये. 6. वेगवेगळ्या जाती समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामध्ये विद्यमान मतभेद वाढविल किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करील असे कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करू नये. 7. इतर पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इतर पक्ष. 8. इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्य माहिती यांच्या आधारावर टीकाटिप्पणी करू नये. देवळे. 9. देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचारासाठी भाषण, भित्तिपत्रक, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केले जाणार नाही. 9. मतदारांना लाच देणे, मतदारांना गैरवाजी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतईगिरी, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासात सार्वजनिक सभा घेणे आणि मतदाराची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासारखे भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे. 11. लोकांच्या मताचा किंवा त्यांच्या कामाचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शन करणे किंवा धरणे यांच्या कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही. 12. स्थानिक कायद्याच्या अधीन राहून कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवर, भीत, वाहने इत्यादीच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. यामध्ये खाजगी व सार्वजनिक मालमत्ता या दोहोंचाही समावेश आहे. 13. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांची आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. 14. ज्या ठिकाणी इतर पक्षाचे सभा घेतलेल्या जातात असतील अशा ठिकाणाहून मिरवणूक नेऊ नये. 15. मिरवणुकीतील लोक क्षपनशास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगण्यात येऊ नये. 16. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तिपत्रके काढून टाकू नये अथवा विद्युत करू नये. 17. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटण्याच्या ठिकाणी मतदान कक्षाच्या जवळ भित्तिपत्रक, ध्वज, चिन्हे, प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये. 18. ध्वनिवर्धकाचा, मग तो एका जागी लावलेला असो किंवा चालवता वाहनावर बसविलेला असेल, त्यांचे सकाळी 6 पूर्वी किंवा रात्री 10 नंतर संबंधित अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय वापर करता येणार नाही. 19.
संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्यामध्येही ध्वनिवर्धकांचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा मिरवणूक रात्री 10च्या नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये किंवा त्यांच्याशिवाय त्यांचा वापर स्थानिक कायदे त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेची, प्रत्यक्षात ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदीची, मोसमी परीक्षेचे दिवस इत्यादीसारख्या परिस्थिती अधीन असणे. 20. निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप केले जाणार नाही. 21. ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली आहे, अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यासह मतदान केंद्रे असलेल्या जागेच्या परिसरात 100 मीटरच्या आत प्रवेश करणार नाही. तसेच अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी त्यांच्या सुरक्षा कर्मचारी वर्गासह मतदार संघाच्या फिरणार नाही. जर सरकारी सुरक्षा पुरविलेल्या व्यक्ती मतदार असेल तर केवळ मतदान करण्यासाठी सोबत असलेले सुरक्षा कर्मचाऱ्यासह तिच्या ये-जा करण्याचा निर्बंध घातले. ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे किंवा म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरविली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहे, अशा कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये. टीप: काय करावे, काय करू नये यांची वरील सूची केवळ परवानगी दाखल असून ती सर्वसमावेशक नाही. वरील विषयावर इतर तपशिलावर आदेश, निर्देश, सूचना यांना पर्यायी असणार नाहीत. त्यांचे काटेकोर पालन करावेच लागते. याबाबतीत कोणतीही शंका असेल तर भारत निवडणूक आयोग, आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक आयोग स्पष्टीकरण, मान्यता मिळण्यात यावी. अशा संदर्भात काय करावे, काय करू नये या संदर्भात जे आचारसंहितेचं पालन भारत निवडणूक आयोगाकडून, तर या आचारसंहितेचं पालन कशा प्रकारे करावे. दारू जे वाटत असेल गावामध्ये म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला, तर हेही दारू जे वाटत आहे तर याच्या सूचना पोलीस निरीक्षक असेल किंवा जे आपल्या गावातील पोलीस जे कॉन्स्टेबल जे काय आहेत त्यांना या पूर्वसूचना द्यावे. त्या जागी प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील असतो. या पोलीस पाटलांनी प्रत्येक गावामध्ये देखरेख करावी, जेणेकरून असे या प्रकारचे कृत्ये कुठेही आचारसंहितेचं भंग होऊ नये यांचीही दखल घेण्यात यावे. त्याचप्रमाणे जेव्हा निवडणूक सुरू होते, म्हणजे जेव्हा आपण वोटिंग टाकण्यासाठी जेव्हा आपण जातो, तेव्हा कसल्याच प्रकारे कोण्याही ऑटोमध्ये न बसता कोणी ऑटो भरून आमच्या पक्षाला करा किंवा या पक्षाला करा म्हणून ऑटो भरून नेत असतात आणि आपल्याला लोभन दाखवून ते मतदान करून घेतात. अशाही परिस्थिती ऑटो जरी किंवा गाड्या जरी भरत असेल तरी पोलीस अधिकारी यांनाही फोन करून किंवा निवडणूक अधिकारी यांना संपर्क साधावा, जेणेकरून तिथं आचारसंहितेचं भंग होणार नाही. अशा काळजी घेण्यास आपण सर्वांनी लक्ष द्यावे आणि या 2024 लोकसभाचे खासदार यांना निवडून देण्यासाठी आपण आचारसंहितेचा भंग न करता हे कार्य आपण करणार का, आणि आचारसंहितेचे पालन करणे हे खरोखर जनसामान्याच्या हितास्पद बाब आहे. आणि या आचारसंहितेचा पुरेपूर खरोखर देशामध्ये, राज्यामध्ये पालन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि त्यामुळे पालन केल्यामुळं खरोखरच आपण संवैधानिक नियम आणि तत्त्व प्रणाली यांचा वापर आपण खरोखरच करत आहोत आणि करणार. आणि समोरील लोकसभेसाठी जो खासदार आपण निवडून देत आहोत तो
यांचे पालन करूनच आपण तो निवडून देण्यास योग्य असेल. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम. धन्यवाद. हे आचारसंहिता एकापासून लाखो लोकांना शेअर करा.